आषाढी यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पंढरपुरात लाखो भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं यंदा तब्बल 11 लाख बुंदी लाडू आणि 75,000 राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून दिलाय। आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने प्रसादाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 11 लाख बुंदी लाडू प्रसाद आणि 75,000 राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्यात आला आहे। बुंदी लाडूंची निर्मिती मंदिर समितीच्या उत्पादन केंद्रात होत असून राजगिरा लाडू आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले। भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे 2 बुंदी लाडू 20 रुपयांना तर 25 ग्रॅम वजनाचे 2 राजगिरा लाडू 10 रुपयांना उपलब्ध आहेत। प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार आणि संत तुकाराम भवन येथे 2 विक्री केंद्रे 24 तास सुरू ठेवण्यात आली आहेत। MTDC भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा रिफाइंड तेल, काजू, बेदाणे आणि वेलची यासारख्या दर्जेदार साहित्याचा वापर करून लाडू तयार केले जात आहेत। तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून शासकीय प्रयोगशाळेनेही हा प्रसाद खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे। प्रसाद व्यवस्थापनाची जबाबदारी विभाग प्रमुख संजय कोकिळ यांच्याकडे असून सुमारे 110 कर्मचारी आणि स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी दिली आहे।